सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला ॲड्रेस सांगा ना. रणजित सौदागर साळुंके, राहणार कन्नेरगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. अच्छा, आता आपण आपला हा एक डाळिंबाचा प्लॉट बघतोय, बरोबर आहे. साधारणतः आपले प्लॉट किती सगळा? 2 एकर. टोटल 2 एकरचं रान आहे सगळं. 2 एकर मध्ये आपली झाडं किती बसले आज? हे झाड आहे ते 1050 झाड आहेत, बरोबर आहे. जवळपास एक 510-520 एकरी झाडं बसले तुमचे. हवा पाहिजे तुमचे एकरी बसले, बरोबर आहे. मला सांगा सर, त्याची व्हरायटी कोणती? साधा भगवा, सेंद्रिय साधा भगवा म्हणता आपण त्याला. याची तुम्ही लागवड केली. आता लागवड केल्यापासून तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली थोडं सांगा बरं आम्हाला. लागवड केल्यापासून पहिल्यांदा फ्युमिक वापरलेला आहे आणि 1 महिन्याची रोपं झाली की ह्या ताटे सरांनी सांगितल्यापासून मी ते SBTचं खत वापरलेलं आहे. कृषीधन वापरलं या झाडांना वापरले कृषीधन तुम्ही प्लॉटवर. क्रॉप फ्रूटचे स्प्रे घेतलेले. साधारणतः किती किलो कृषीधन दिलं तुम्ही याला? कृषीधन ह्याला 2 वेळेस झालं. 2 वेळेस गेलेले. तरी साधारणतः किती किलो गेला असं साहेब? झाडाला किती गेला असेल? 2 वेळेस 1 किलो झालंय. आतापर्यंत 1 किलो झाले, बरोबर आहे. आता जर आपण झाडाचं निरीक्षण केलं, हे बघा, आता खाल बसून जर आपण निरीक्षण बघितलं झाडाचं, फुटवे, वाढ आणि कॅनोपी, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? सगळं एकच नंबर आहे, म्हणजे रिझल्ट चांगला भेटलेला मला. असं कोणतं झाड नाही. तुम्ही बघा, हे बघा, पुढचं बघा, किंवा बागेतलं कुठलंही झाड बघा, हे बघा, हे बघा, किंवा हे बघा. साधारणतः लागवड करून तुमच्या प्लॉट दिवस किती झाले असतील? 4 महिने पूर्ण झाले. 4 महिने पूर्ण झाले. 4 महिन्यात जर ग्रोथ एवढी असेल तर याची जर 1 वर्षात ग्रोथ एवढी असेल? 3-4 पट्ट वाढणारच. कमीत कमी 12-13 फूट आरामात. 12 ते 13 महिने झाड धरायला येतील, संगोपन ठेवलं तर, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून याला कृषीधन SBTचा पूर्ण वापर करायला सुरुवात केली. आज जर तुम्ही बघितलं सर, 4 महिन्याची ग्रोथ माझ्याने कोणी विश्वास ठेवणारच नाही याच्यावरती. कारण की ह्यांचाच भाव आहे ही. त्यांनी आपलं सुरुवातीपासून वापरलं, ह्या शेतकऱ्यांनी वापरलं. ह्यांच्या दोघांच्या लागणीत फक्त 8 दिवसाचा फरक आहे. ते आता आपल्याकडे आलेत आणि सुरुवातीपासून आपल्याकडे होतं. आता तुम्ही रिझल्ट बघून हा भाव ह्यांच्याकडे हे यांच्याकडे आले. मला सांगा सर, तुम्ही संघच लावलेलं आहे ना, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं आता बदल बघा, म्हणजे दिसतं काय वाटतं? तुमचे झाड या झाडामध्ये किती फरक आहे? रिझल्ट बघायला तुमचं झाड केवढं आहे आता? याच्यापेक्षा म्हणजे अर्धेच आहे मला वाटतं. अर्ध्यापेक्षा थोडी कमी असतील. केल्यामुळे त्यांनी चांगलं ग्रोथ चालू केली. तुम्ही सुरुवात केली नक्की. खरं सांगतोय ना, ही झाड काय बघत आई म्हणते म्हणून सांगू नका. दोन्ही प्लॉट जवळ येते. काय होत साहेब माहितीये का, हे बघा, जोपर्यंत तुम्ही डोळ्याने बघत नाही कोणती गोष्ट, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. तुम्हाला मी किती सांगणार साहेब, तुम्हाला सांगितलं ना का साहेब तुम्ही याला वापरा, रिझल्ट दिसतील. नाही, तुम्ही वापरणार नाही. पण तुम्ही जर स्वतः वापरलं ना साहेब, तुम्ही बघा माझे रिपोर्ट कसे आहेत ते. अशी गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट साहेब, आता तुम्ही डाळिंब पीक किती करताय? पहिलंच वर्ष आहे. आता तुमचे जुने डाळिंब बागात असतील ना, इथं मागचे 2 वर्षाचे, 1 वर्षापूर्वीचे किंवा 3 वर्षापूर्वीचे, त्यांनी तुझे प्लॉट वगैरे बघितले काही? बघितले ते जुन्याने. काय म्हणलेत मग ते? आता विचारायला लागले. खाली विचारत होता एक शेतकरी की बाबा तुमचे काय सोडताय, काय करताय? मग मी सांगितलं असं ऑर्गॅनिकचं मी SBTचं शेड्यूल वापरतो सगळं खत हे. तर ते आता म्हणायला लागले ते मी पण 2 दिवसात वापरतो त्याला. त्याच्यात म्हणजे साफसफाई करायला चालू आहे. अच्छा, म्हणजे काय होतं सर, तुम्ही त्यांना म्हटलं असते ना, नाही तुम्ही त्यांना म्हटलं असते फक्त बाबा ते वापर, ते वापर नसतं. हे तुमच्या बघून म्हणायला, तुम्ही स्वतः म्हणाले का बाबा, उलट त्यांनी तोंडाने सांगून ऐकत नसतो. बरोबर आहे. शेजारीच्या बागेत रिझल्ट दिसला पाहिजे. आज शेजारी आपल्यापेक्षा झेंडू दिसतोय तुम्हाला, ही झेंडू, ह्या झेंडूला अजून मी ड्रिंचिंग कशाची केलेली ना, फक्त ह्युमिक तेवढं वापर. आपलं सॉइल बुस्टर ह्युमिक म्हणजे आपलं सॉइल बुस्टर, तेवढी ड्रिंचिंग आहे. अजून ह्याला काही केलं बघा ना, ग्रोथ बघा तुम्ही झेंडू सुद्धा बघा एकसारखी ग्रोथ आहे. शिवाय याला कसं झालंय, ह्याच्या अगोदर कांदा पीक होतं, कांद्या पिकाला त्यांनी. आता मला सांगा सर, आपण डाळिंबचे जे छोट्या झाडांची पद्धती ऐका ना सर, तुम्ही जवळपास SBT किती वर्षापासून वापरताय आता आपली? SBT आपण वापरतो त्याला 5 महिने झाले, 5-6 महिने. 6 महिने झाले. कोणत्या पिकांना तुम्ही वापरा आतापर्यंत? सुरुवातीला पेरू. आता तुमचा एक पेरूचा मागचा व्हिडिओ आहे,
केळीचं पण आहे, पेरूचं पण आहे. आता जो 2 एकर पेरू तुमचा किती टन माल गेला साहेब 1 एकर मध्ये? 2 एकर मध्ये आता सध्या 12 टन गेला, अजून एक 10 टन माल बाकी आहे. जवळपास 22-23 टन मला आरामात जाईल. पावणे 2 एकरात. पावणे 2 एकरामध्ये आज एवढा माल निघतो पहिल्या वर्षाला? सर मी काय म्हणतोय, ते आमचे मित्र आहेत, म्हणजे माझा एक भाऊ आणि ती बरोबर असते. मी त्यांना पेरू पिकाला आपण प्रॉपर सुरुवातीपासून काम केलं नव्हतं. सेटिंग नंतर मी त्यांना जबरदस्तीने एक डोस टाका सांगितला. मी त्यांना एवढं बोललो, रिझल्ट नाही आला तर पैसे देऊ नका. बर. मग ते पेरू पिकाला रिझल्ट आला आणि त्यांनी पेरूतनं खत उरला म्हणून सहज असा टाकायचा म्हणून केळीला टाकला. त्यांना विचारा, केळीतच त्याला खोडवा केळी होती, त्याचा काय वाटतं किती गेला माल त्याचा? खोडवा केळीत आता एक 10 टन माल गेला. 10 टन माल गेला. सुरूपेक्षा म्हणजे आपण तुमचा एक व्हिडिओ शूट केलेला आहे त्याचा रात्रीचा. मला एक सांगा सर, आता माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, म्हणजे एवढंच विचारतो तुम्हाला मी, का जे तुम्ही आता वापरताय, टाकताय, जमिनीला देताय, हे प्युअर तुमचं म्हणजे ऑर्गॅनिक स्वरूपातलं आहे, बरोबर आहे? काय वाटतं माहिती का, तुम्ही जास्त रासायनिक देताय ना, त्याने जमीन नापीक बनत चालली. आज जे ग्रोथ होत नाही प्लॉटची किंवा ह्याला रासायनिक केमिकल कुठलंच नाही. आपण 80-20 चा फॉर्म्युला वापरणार, 100% फक्त कृषीधन ग्रीन भूमीवर पिकायचं, अजून काहीच नाही. आणखी याला केमिकल काही वापरलेलं नाही. व्हिडिओ बघणार कधी वापरणार नाही, गरज पडली तर वापरणार. आपण व्हिडिओ बघणार, शेतकरी विश्वास होतील याच्यावरती. शेतकरी आहे समोर, कधी आपला व्हिडिओ नाही तर शेतकरी समोर विश्वास ठेवा अशी माझी खात्री मला वाटते. कारण काय की रिझल्ट तुम्ही साहेब काय आलंय, तुम्ही वापरले स्वतः आज. म्हणजे आता माझं एवढंच म्हणणं शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्यांनी एक थोडस 4-5 बॅग देऊन थोड्या क्षेत्रावर ट्रायल घेतली पाहिजे, तेव्हा तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे. आता हे नवीन शेतकरी आले तर आमचे जोडीदार आहेत, त्यांना पण मी सांगितलं, पण ह्यांनी बाग बघितल्यापासून त्यांचं आता मन कन्फ्युज झालं की आता आपण पण हेच वापरायचं. आणि आता त्यांचा धरणारा प्लॉट आहे 3 एकराचा.